कवळी सोयाबीन फार आवडीने खातो, तर त्याला मी बरीच सोयाबीन आणून टाकली. आपल्या ज्वारीत पण आली सोयाबीन. ते बघा तेवढं पूर्ण मुळ्यासुद्धा खातोय त्याच्या. आणि तो आता बघा मुळ्यासुद्धा खाणार तो. तेव्हा खातोयच मुळ्या. त्याने त्याला सोयाबीन आवडते, पण जास्त पण नाही खात. नंतर कंटाळतो सोयाबीनला. मग थोड्या वेळाने आणखीन टाकायची थोडी. मग त्याला सकाळी ऊसाची कुट्टी ठेवली होती, मग परत थोड्या वेळाने भुसकट वगैरे ठेवायचं. वेगवेगळ्या ठेवल्यावर खातो. अगोदरच गायांच्या जागेवर खाली टाकून घेतले भुसकट. बैलांना पण टाकलंय. मग टाईम झाल्यावर डायरेक्ट आणून बांधायची. इथं रामफळ बघतो इकडे खाली लिंबुण्यात. म्हणजे हिला आहेत, म्हणजे एखादं काढायला आलंय का. तसं तर सगळे वरतीच आहेत. तर एका झाडाकडे जातो, तर हे लिंबुणीचं झाड तर पूर्ण वाळलं आहे. त्याच्यावर गुळवेलाचा वेल गेला आहे. तर आधी हिला बघतो. रामफळ भरपूर आहेत वर. ते म्हणजे मी खालून अंदाजाने बघणार की म्हणजे कुठला पिकला असेल वगैरे. तसं मला जास्त कळत नाही. पप्पाला बरोबर कळतं की पप्पा म्हणते ते बघते आता पिकायला आलं किंवा पिकलेलं असेल. इकडे 1-2 जास्त गुलाबी वाटतात. म्हणजे मी कसं जे जास्त गुलाबी ना तर तेच बघायचं. तर ह्या झाडाला बघतो. ह्याला तर सगळे बारकालीच आहेत. हे असते वरती आहेत 1-2 मोठे, पण ह्याचे नाही. ह्याचे सगळे कच्चेच आहेत. ह्याच्या बाजूचं बघू इकडचं. फळ ह्या साईडने ह्याला भरपूरच आहेत. त्या इकडे जे 2 दिसत नाही मिडलचे, तर त्याच्यातले एक मला वाटते जास्तच गुलाबी झाले हे, तर ते पिकलं असेल वाटते. बाकी इकडं खाली पण आहेत. त्याची काड्या आले असले तर मग खाली 1 जण लागतं हे काढायला. म्हणजे वरून टाकलं तर खालून पकडणार कोणतरी पाहिजे. खाली जमिनीवरती आदळ की खराब होत आहे. त्याच्यामुळं आता ह्याला उद्याच्याला काढतो. ते वरचे 2 मधले 1 काढतो. आणखीन 1-2 आलेत काढायला. तरी चिंच आणखीन नाही पिकत. आता मार्चमध्ये पिकतील, फेब्रुवारी-मार्चमध्ये. हे झाड हेच तिकडल्या साईडला एक मोठं झाड आहे चिंचेचं, आणि ह्या झाडाच्या बाजूला हे एक झाड आहे. तर ह्याच्यात हे मिडलचे जे झाड आहे हे सगळ्यात गोड आहे. म्हणजे गोड आहे, आंबट नाही. पण हे पिकलं नाही आणखीन. रोडच्या पलीकडं त्याच्यात पलीकडचं झाड आहे, त्याच्याकडे जाता येते का बघू. ह्याच्या खाली सावली कशी एकदम भारी. तिकडं पलीकडं पण चांगली सावली. इकडं कसं लय बघून चालावं लागतंय, नाही ते लिंबुण्याच्या फांटीचे काट आहेत खाली. तर इकडे ह्याचं बघू, तर ह्याला एक कच्चेच आहेत, हे नाही. पलीकडच्याला बघतो, हेला नाही. छोटे बघा हे असे कलरचे ना, हे असं एकदम कलर झाला ना, थोडं चमकायला लागलं ना, तर म्हणजे हे पिकेल असे. हे जर तोडलं तर हे पिकेल, पण आता नाही तोडत मी. ह्या रामफळ म्हणजे काढायला आहेत असं वाटतंय, कारण की हे पण चांगलं आलं आहे कलरला. हे छोटंच आहे परंतु ठीक आहे. तर हिचे म्हणजे कसं आहे, अरे थांबे काटे, तर म्हणजे कलरवरून तरी वाटतंय की काढा आले. जसं की हे बघा हे, तर हे नाही पिकलं, परंतु अशा कलरचं झालं ना तर ते पिकेलाचा अंदाज येत आहे. म्हणजे ते पिकेल काय एक थोड्या दिवसात. तर हे बघा हे पण चांगलं झालं आहे कलरला. तर बघा मी अंदाजच काढला होता इथं, कारण की हा बघा इथे खाल्लेलं पण आहे हे ना. तर हे पाखरांनी खाल्लं आहे, आणि यावर्षीचंच ताजं रामफळ आहे, कारण हे जी साल वरून लाल आहे ना, तर हे
तर ही रामफळ खरं पिकायलाच आली. हे बघा इथं पण हे मोहरल्यासारखे दिसतात हे दोन्ही पण. तर जसं आणि वरती पण आहे ना ते थोडंसं लालसर झालं आहे. म्हणजे काढले तर पिकतील असे झाले त्याचे. परंतु मी एकटा काढणार नाही, कारण की वरती जाऊन जर काढलं आणि खाली फेकलं तर त्याला खाली कोणतरी धरायला पाहिजे. जमिनीवरती आदळलं तर ते खराब होतं, पिकत नाही. आणि वरती पण 1-2 रामफळीचे देठ आहेत, तिथले पण पाखरांनी खाल्लं आहे रामफळ. आणि हे बघा इथलं हे पण पाखरांनी खाल्लं आहे. कुठे गेलं रे? हा हे पाखरांनी खाल्लं आहे. तर ह्याला आता तोडून घेतो. पिकलं आहे हे पूर्ण. आता आपण बघितलं तर पिकतं आहे. तर हे पाखरांनी खाल्लं आहे. तर त्याच्यामुळे ह्या रामफळ काढायलाच आलेत. तर घेतलं हे मी तोडून. इकडून पण खाल्लं आहे आणि इकडून जास्त खाल्लं आहे. परंतु पाखर आता याला डबल खाणार नाही, कारण त्यांनी आज स्टोक करले आणि आता ते येणार नाही परत ह्या झाडाकडं. त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे तोडून. आणि जे समजा आपल्याला काढताच येत नाहीत वरती छोट्या फांटीवरती किंवा वर जास्तच, तर ते तर पाखरं खातातच. तर उद्याच्याला ह्या रामफळीची मी रामफळ काढून घेतो. म्हणजे पप्पाला नाही तर आईला बोलवतो खाली पकडायला आणि काढून घेतो रामफळीचे. हे बघा ह्याचा पण कलर छान झाला आहे. तर हिचे सगळ्याच रामफळांचे कलर चांगले झालेत, त्यामुळे जे काढा येणार रामफळ लवकर. बाकीच्यांचे असे नव्हते झाले कलर. तर मी हे सोलरवरती जे बोर होता ना, तर तो मी आता लाईटीवरती जोडतो हा बोर, कारण आता लाईट येईल 3:30ला. तर मग सोलारचं पण पाणी कमी होतं 4:30 नंतर, परंतु परत नंतर बदलावंच लागतं. त्यापेक्षा मग मी आत्ताच बदलून घेतो. हा आपला बोरवेल ना इथं ह्या पोलपाशी जिथं सोलार पण टाकलं आपण, आणि इकडं पलीकडे जिथे फुलांची लाईन दिसते ही आली, तर ही आपली बाउंड्री शेताची. इथून पलीकडं शेजाऱ्यांचं शेत आहे. तर त्या लाईननी करवंदाचे पण झाड आहेत, 7-8 असतील करवंदाची झाडं. आणि चन्नाचे पलीकडे आहेत 2-4. बाकी बाबळ वगैरे आहे. आता जरशा गाय बांधल्यात, बैलसुद्धा त्यांच्या जाग्या बांधलेत. 2 छोटे वासरू होते, त्यांना पण खायला टाकलंय. ते हे झाड पण सुकलेत, ह्यांना उद्याच्याला पाणी देतो. तर ह्याला पण खायला टाकलं होतं, त्यांनी खाऊन घेतलंय. त्याला परत येत आणि खायला आणतो. त्याच्यात वृंदा आणि खिलरी इथं बांधल्या होत्या सकाळी. तर ज्या खाऊन बसल्यात. आणि इथं कसं गवत खाण्यासारखं त्यांना, म्हणजे चांगलं हिरवं गवत आहे आणि पोटभर खाऊन बसल्यात. आणि इथंच पुढे ह्यांचे पिल्ले बांधलेत. हे इथं देवशयनी. देवशयनीच पुढं राणी. बाकीचे 3 आहेत त्या सगळ्यात खाली बांधल्यात. तर तिकडं पण मला जायचं, कारण त्यांच्या जागा बदलावच लागतील. ह्या 3 गाया सगळ्या शेवटच्या रानात बांधल्यात, गंगा, मायडे आणि ती शुभश्री. तर यांच्या आता जागा बदलतो. तर बघा इकडं जास्त काही खायला नाही, थोडंच आहे, पण बघून आणि लांब दावायला बांधली ना, तेव्हा तिथं दाव आहे, तिचं पार इथपर्यंत आलं दाव, त्याच्यामुळे ती पोटभर खाल्लं तिने. तब्येतीन सगळ्यात मस्त आता गंगा आहे हिचं वशिंड. तर ह्यांच्या पण जागा बदलतो. आता ना मी तुम्हाला हरिण दाखवतो. हे बघा हे हरिण आहे, गवत खाते. कुठे? हा आहे बघा इथं
मी बोट करतो, दिसतं बघू दे पुढे बोटासमोर ते आणि त्याचं पिल्लू आहे जवळ, ते बघा ते पिल्लू. ती हरणी गेली तर पिल्लू पण तिच्या मागं जाईल. कसं उड्या सारखी. आता मी गवत आणायला चाललोय, आईने खुरपलेलं गवत. आज पण आई ज्वारीच खुरपत होती. इथे छोटे ज्वारीत पाणी चालू आहे, जिथे की बगळे किडे वगैरे खातात. आणि आई दार्यावाली. आई पाणी बघून आता पाणी दुसरीकडे लावते आणि मी ऊस भरून घेतो बैलगाडीत. अर्धा भरलाय तर राहिलेला भरतो. आणि सर्जा थांबत नव्हता, त्याला बांधले पलीकडून एक्स्ट्रा दाव्याने. तर बैलगाडीत ऊस भरून मागं बांधून मी चाललो आता घरी ऊस घेऊन. तर बगळे पण आता थोड्या वेळात अर्ध्या तासात घरी जातात. तिथं तर इथं भिजवायचं चालू आहे पाणी तिथं. आईने आता बदलले, पाणी वरती लावले. ऊस खाली करून गवत न्यायला आलोय, तर आईने सगळं गवत इथं आणून ठेवलंय. तर हे गवत बैलगाडीत भरतो. ऐक थांब नाही. अरे बैल थांब, किती महाग आलं तरी काय खाता येणार आहे का? चल आता आईलाच बोलवतो, भरू लागेल. हे बैल का थांबत नाही व्यवस्थित. मग आई तिकडं खाली दारे धरी ती. आता आई तिथं भिजवती, मग थोड्या वेळाने इथं पाणी लावायचं, मग इथून तिकडं भिजवते. मग रात्रीचे मोठे मोठे दारे असले की मग जास्त लवकर इकडं बघायची गरज नाही, थोड्या टायमाने बघितलं तरी जमतं. पप्पा आज बाहेर गेलेत आणि बगळे आणखीन घरी गेले नाही. बघा बैलगाडीत उभा राहिला, शांत उभा राहतो मोठा बैल. खाली उतरलं की गाडी पाठीमागे ढकलतो. मी कुठं त्या गवतापाशी गाडी उभा केली होती, तर त्याने इतकं अंतर पाठीमागे आणली. हे बघा असं ढकलतोय. ऐक चिमण्या हाट, चिमण्यामध्ये हाट. परत एवढं गवत भरून गाय न्यायचं. गाया पण इकडंच आहेत. पप्पा बाहेर गेलेत, तर भैया घरच्या गाय आणि वासरं पाणी पाहिजे. तर परत मग मला इकडच्या गाय न्यायला यावंच लागेल. नाही तर भैयाचं जर झालं लवकर तर तो ह्या 2 मोठ्या गाया नेईन, बाकीचे मला आणावं लागतील. परत खालच्या आपल्या शेवटच्या कडीच्या रानात 3 गाया बांधल्यात. खिल्लरी तर न्यायची वाट बघून अडकून खाली बसली. बगळे चालले बरं का वाटते घरी. ते बघा 2-3 उडले. ऐक सरजी थांब ना, येड्या जाग्यावर थांब ना. ते चिमण्याला कसं केलं रे बाबा. ऐक थांब. गवत किती लांब राहिलंय आणि बैलाने गाडी इथपर्यंत आणली. सरजा लयच गाडी मागं ढकलतो. चिमण्या ढकलतो, पण थोडीशी, इतकी नाही. गवत कुठं बैलगाडी कुठं आली. मी एकटा टाकलं असतं तर मला टाकून दिलं नसतं यांनी. आणले 2 वासरं. आणि राहिलेले 3 गाय मी आणतो. हे 3 राहिलेले जनावर न्यायला आलोय. तर आता भरपूर उशीर झालाय, तर आता अंधार पडायला लागलाय. तर मला फक्त हे 3च जनावर घेऊन जायचे. आता घरचे सगळे कामं झालेले आहेत बाकीचे.
ह्यांना बांधायचं, मग झाले कामं. आधी ती मायडी घेऊन येतो. आणि शुभश्री तर दिसत पण नाही, लिंबाखाली उभा आहे त्याच्यामुळे ती दिसतच नाही. चालते, ह्यांना घेऊन जातो आता घरी.